नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग FY BCom मराठी सत्र पहिले, विषय भाषा साहित्य आणि कौशल्य विकास, प्रकरण निबंध लेखन. मागच्या तासाला आपण निबंध लेखनाचे स्वरूप काय आहे हे आपण लक्षात घेतलं होतं. आजच्या तासाला मात्र आपण निबंध कसा लिहावा याविषयी बोलणार आहोत, याविषयी चर्चा करणार आहोत. तेव्हा आज आपण निबंध कसा लिहावा या विषयावरती थोडक्यात चर्चा करू. खरे तर निबंध हा कसा लिहिला पाहिजे याची खरी ओळख तुम्हाला शालेय जीवनात म्हणजेच 5वी ते इयत्ता 10वी पर्यंत झालेली आहे. परंतु त्या निबंधाचे स्वरूप हा स्वच्छंदातून निर्माण झालेला होता, तोच इथेही कायम आहे. फरक एवढाच की महाविद्यालयीन व पदवी स्तरावरील निबंधाची भाषा ही थोडीशी प्रौढ स्वरूपाची होत जाते, म्हणजे वैचारिक व बौद्धिक स्वरूपाची ती होत असते आणि ती तशी असावी सुद्धा. म्हणजेच एखाद्या निबंधाचा विषय सादर करताना तो विचार अभ्यासपूर्वक व चिंतनशील वृत्तीतून आकाराला आला पाहिजे. जसे की वैचारिक निबंध वाणिज्य विषयक निबंध व विज्ञान विषयावरील निबंध इत्यादी सांगता येऊ शकते. वास्तविक पाहता निबंध हा एक व्यक्तिनिष्ठ लेखन प्रकार आहे असे आपण मागे लक्षात घेतलं होतं. तरीही आपल्याला काही महत्त्वपूर्ण व पायाभूत मुद्द्यांचा विचार करणे, त्यावरती चर्चा करणे हे महत्त्वाचेही या ठिकाणी ठरते आहे. तेव्हा क्रमाक्रमाने आपण एका मुद्द्यांची एक ओळख करून घेऊ, चर्चा करू. तर पूर्वतयारी, एखाद्या निबंधाची पूर्वतयारी, कुठल्याही कामाची पूर्वतयारी जशी आवश्यक असते तद्वतच निबंधाचीही पूर्वतयारी करणे तितकेच आवश्यक असते. निबंध लेखनासाठी सखोल अवांतर वाचनाची फार गरज असते. त्यासाठी थोरा मोठ्यांची चरित्रे आपण वाचली पाहिजेत, आत्मचरित्रेही वाचली पाहिजेत. त्याशिवाय वैचारिक निबंध आहेत, ललित लेखन आहेत, चिंतनशील लेखन आहेत. इतकंच नाही तर कविता संग्रही आहेत. यासोबतच वर्तमानपत्रांचे वाचन, साप्ताहिकांचे वाचन, त्रैमासिकांचे वाचन, पाक्षिकांचे वाचन इत्यादींचा अभ्यास आपण करणे, वाचन करणे, याद्वारे आपलं वाचन वाढविणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही विषयावर निबंध लेखन करताना ही वैविध्यपूर्ण असले पाहिजेत, त्याच्यामध्ये विविधता असली पाहिजे. एखादा निबंध एका अंगाने न लिहिता दोन्ही अंगाने लिहिल्या गेला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यासाठी अभ्यासपूर्ण आपला तो निबंध असला पाहिजे. त्यासाठी अधिक वाचन करणे ही एक विद्यार्थी म्हणून आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे निबंध लेखन करताना वैचारिक दृष्टिकोनाबरोबरच स्वतःच्या व्यक्तिगत दृष्टिकोनाचेही चांगले एक दर्शन त्यामुळे घडविले जाते. आपली जर भाषाशैली जर उत्तम असेल तर निश्चितपणे, आणि वाचन जर उत्तम असेल तर निश्चितपणे एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वाची एक छाप त्या निबंधावरती पडत असते किंवा निबंधामधून आपले व्यक्तिमत्व उजळून दिसत असते. अर्थात स्वतःचे मत, आपला विचार त्या ठिकाणी मांडता आला पाहिजे. ते सहज असं शक्य होते की ज्यावेळेस जर आपलं वाचन चांगलं असेल तर ते मात्र सहज असं शक्य होते. आता त्यानंतर आपण एक दुसरा मुद्दा घेऊ, निबंधाची निवड. आता निबंधाची निवड कशी केली पाहिजे? जर एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला 4 किंवा 5 निबंध जर विचारले गेले असेल तर त्यापैकी त्या 4-5 निबंधांवरती विचार करून एखादा महत्त्वपूर्ण असा निबंध
तो तुम्हाला घेता आला पाहिजे, निवडता आला पाहिजे. आता विद्यार्थ्यांनी निवड करताना मात्र एक प्रकारे घाई मात्र करू नये, तर विचारपूर्वक त्या निबंधाची निवड केली पाहिजे. जो विषय आपल्या आकलनातला आहे, ज्याच्यावर आपलं वाचन आहे, ज्याच्यावर आपण भाष्य करू शकतो, लिहू शकतो, असाच एखादा विषय आपण निवडावा. तशी त्यासाठी पूर्वतयारी आपल्याला ती करावी लागते, तशी आपण केली गेली पाहिजे आपल्याकडून. आणि ज्यामध्ये आपली आवड आहे असाच विषय आपण निवडतो, पण त्यासोबतच निवडलेल्या विषयावरती मुद्देसूदपणे संदर्भासहित व उदाहरण देऊन लेखन करावे, इतकी मात्र पात्रता त्या निबंधाविषयीची आपली असली पाहिजे. त्या निबंधाविषयी आपण लिहू शकतो हा विश्वास कुठेतरी आपल्याला जर वाटला, असा विषय मात्र तो तुम्हाला निवडायला हरकत नाही. आता तिसरा मुद्दा असा आहे की आराखडा. निबंधाचा आपण आराखडा तयार केला पाहिजे. सर्वप्रथम निबंध लेखनापूर्वी त्याची एक प्रकारे रूपरेषा तयार करावी. प्रश्नपत्रिकेच्या अगदी शेवटच्या पानावरती काही कच्चा भाग किंवा एखादा कोरं पेज दिलेलं असतो, कोरं पान दिलेलं असते. त्या पानावरती तुम्हाला काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांची मांडणी तुम्हाला करता येऊ शकते. एखादा विषय निवडल्यानंतर त्याविषयी थोडासा विचार करायचा, त्यावरती आपल्याला त्याची आपल्याला सुरुवात कशी करता येईल आणि त्याच्यावरती मुद्दे कसे घेता येईल. सर्वात प्रथम मुद्दा कोणता घ्यायचा, दुसरा मुद्दा कोणता घ्यायचा, तिसरा मुद्दा कोणता घ्यायचा, आणि असा क्रमाक्रमाने आपल्याला किती मुद्द्यांची आखणी करावयाची आहे याची एक बैठक, याची एक आराखडा तुम्हाला सर्वात प्रथम तो तयार करून घ्यावा लागतो. आणि पेपरच्या मागच्या बाजूला जे कोरं पान असेल तर त्यावर तुम्हाला तसं टिपूनही ठेवता येऊ शकतो. ज्या विषयावर आपल्याला निबंध लेखन करणार आहोत त्या विषयाचे क्रमाक्रमाने जे मुद्दे मांडणार आहोत त्याचा तुम्हाला आराखडा मात्र तयार करावा लागेल. निबंध लेखन करताना आपल्याला मुद्देसूदपणे आकलन मांडता येते, पण निबंधाची मांडणी योग्य पद्धतीने त्यामुळे करता येऊ शकते. त्यामुळेच हा आराखडा तुम्हाला निबंध लेखनासाठी महत्वाचा असा ठरू शकतो. आता त्याच्यानंतर मुद्देसूदपणा हा त्या ठिकाणी आला आहे. दुसरा एक भाग आहे परिच्छेदात्मक. आता निबंध लेखन करताना आपण काय करतो, सुरुवातीला प्रस्तावना करतो, प्रास्ताविक करतो आणि निबंधाचा मध्यवर्ती आशय देतो आणि त्याच्यानंतर मुद्देसूदपणे आपले मुद्दे मांडत असतो. किंवा कधी कधी आपण काय करतो, परिच्छेदात्मक आपला विचार मांडत असतो. सुरुवातीला प्रस्तावना करणे, नंतर मध्यवर्ती आशय आणि तिसऱ्या टप्प्यापासून आपण परिच्छेदात्मक. आता परिच्छेद हा किती ओळींचा असावा, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 ओळींचाच परिच्छेद असावा, जेणेकरून आपल्याला 3-4 ओळीचे छोटे छोटे जर परिच्छेद मांडत गेले तर त्याच्यामुळे आपला आणि त्या परिच्छेदामध्ये आपला एखादा विचार व्यक्त करावायचा असतो. त्याच्यामध्ये मिश्र विचार मात्र त्या परिच्छेदामध्ये येता कामा नये. एक जो विचार आहे, एका मुद्द्यांचा विचार आहे, तो एका परिच्छेदामध्ये आपल्याला मांडावयाचा असतो. आता त्या विचारामधून दुसरा विचार जर सुचत असेल किंवा येत असेल तर तसं आलं तरी चालेल, पण एका परिच्छेदामध्ये एकच विचार तो मांडावयाचा असतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारे सुटसुटीतपणा दिसतो. परिच्छेदामध्ये 3-4, 4-4 ओळीचं जर तुम्ही एक परिच्छेद केलं तर एक प्रकार तो सुटसुटीतपणा दिसतो. वाचकांनाही ते वाचाविषयी वाटते. इतकंच नाही तर परीक्षकालाही सुद्धा ते वाचावंच वाटते. इतकंच नाही, त्याचं आकर्षण सुद्धा निर्माण होतो. तुमचं शुद्ध लेखन तर शुद्ध असलंच पाहिजे, अक्षर सुंदर असलेच पाहिजे, पण त्यासोबत सुद्धा ही एक निबंधाचे जे तंत्र आहे त्या तंत्रामध्ये परिच्छेदाला किंवा मुद्देसूदपणाला सुद्धा अधिक महत्व आहे. परिच्छेदात्मक रचना असली की आपला निबंध खरंच दिसावयास सुंदर दिसतो. म्हणून परीक्षक सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्यावरती एक मार्क्स मात्र देऊ शकतात, गुण देऊ शकतात, पण विचार मात्र आपला ठाम त्यामध्ये असला पाहिजे आणि एकाच परिच्छेदामध्ये एकच विचार तुम्हाला मांडता आला पाहिजे. त्यानंतर आपण मागच्या तासाला सुद्धा लक्षात घेतलं होतं की निबंधाची सुरुवात ही आकर्षक असावी. म्हणजेच निबंधाचा आरंभ आणि शेवट या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला निबंध लेखनात करावा लागतो. तेव्हा निबंधाची सुरुवात कशी असावी, मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं की जमेल तोपर्यंत एखाद्या सुरुवात करताना ती सुरुवात आकर्षक असावी. त्यासाठी एका कवितेच्या ओळीने सुरुवात करा, 4 ओळीने सुरुवात करा, किंवा एखादा सुविचार, मन
म्हणी, ओवी किंवा अभंग रचनेतील काही 1-2 ओळी तुम्हाला घेता येईल. त्याच्यामुळे एक प्रकारे सुरुवात आणि त्या निबंधाला अनुसरूनच हे सगळं असलं पाहिजेत. सुरुवात मात्र त्यामुळे एक प्रकारे आकर्षक होऊ शकते आणि शेवटसुद्धा त्याच प्रकारे तुम्हाला परिणामकारकरित्या तसं करता आला पाहिजे. जसं आपण सुरुवात करतो आहे त्याच प्रकारे तुम्हाला शेवटसुद्धा त्या निबंधाचा हा गोडच झाला पाहिजे. यासाठी त्याच प्रकारे काही कवितेच्या ओळी किंवा एखादा अभंग रचनेतील एखादा भाग, एखादे वचन घ्या किंवा एखादं सुविचार घ्या किंवा एखादं चारोळी घ्या, कुठलंही घेतलं तरी चालेल. पण अशा पद्धतीने जर काही करता येत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच चांगले मार्क्स मिळू शकतात. आता तुम्ही म्हणाल की आरंभ आणि शेवट, सुरुवात आणि शेवट या दोनच गोष्टींना निबंधामध्ये महत्त्व आहे काय? तर नाही. तर मध्यवर्ती जो आशय आहे त्यालाही तितकंच महत्त्व आहे आणि मध्यवर्ती गाभा जो निबंधाचा आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे, तोही तितकाच अर्थपूर्ण असलाच पाहिजे आणि म्हणूनच त्याकडे मात्र दुर्लक्ष करता येणार नाहीत. जसं निबंधाची सुरुवात जितकी महत्त्वाची आहे तितका मध्यवर्ती आशय महत्त्वाचा आहे, मध्यवर्ती गाभा निबंधाचा महत्त्वाचा आहे. जो मध्यवर्ती गाभा म्हणजेच निबंधातील जे मुद्दे सुटपणे आपण लिहितो आहे, क्रमाक्रमाने एक मुद्दा टाकतो आहे किंवा एका परिच्छेदात्मक आपण 3-3, 4-4 ओळीचा एक परिच्छेद करून आपण असे 8 ते 10 परिच्छेद तयार करतो आहे. तो परिच्छेदच एक प्रकारे किंवा ते मुद्देच एक प्रकारे आपला निबंधाचा मध्यवर्ती गाभा असं आपण म्हणतो, तो सुद्धा मजबूतच असला पाहिजेत. आणि शेवट ज्याला आपण सारांश म्हणतो तेही सुद्धा निबंधामध्ये तुम्हाला द्यावयाचे असते. त्यानंतर उदाहरणे देण्याची सुद्धा गरज असते. एखादा विचार निबंधातील पटवून सांगण्यासाठी तुम्हाला विविध उदाहरणं सुद्धा देता येऊ शकते आणि ती द्यायला पाहिजेत. त्याच्यामुळे विचार चांगल्या रीतीने पटवून सांगता येतो. विशेषतः तुमच्या अवतीभोवतीचं जर उदाहरण असेल तर तो अधिक निबंधाला जिवंतपणा आणू शकतो, मजबूतपणा आणू शकतो. आणि म्हणूनच उदाहरणे सुद्धा तुम्ही अशी निवडा की जे आपल्या आजूबाजूचे आपल्या जवळचे आहेत असेच उदाहरणं निवडा शक्यतोवर. नाही तर तुम्ही एखाद्या पुस्तकातलं उदाहरण देऊ शकता किंवा एखाद्या आत्मचरित्र सुद्धा तुम्ही उदाहरण देऊ शकता, कुठलंही उदाहरण देऊ शकता, पण तो विचाराला पूरक असला पाहिजेत असेच मात्र तुम्हाला उदाहरण घेता येईल. त्यानंतर निबंधाची भाषाशैली जर चांगली असेल तर विषय मात्र खुलतो. निबंध लेखनात भाषाशैलीला अधिक महत्त्व आहेत आणि भाषाशैलीमुळेच निबंधाचाही विषय हा खुलत जातो. आता निबंधाची भाषा ही साधी असावी, सरळ असावी, सोपी असावी. त्याच्यामुळे तिचे आकर्षण वाचकाला अधिक होते. ती आकर्षक असावी सुद्धा. निबंधाची शैली विषयानुरूप असावी. आवश्यक तिथे तुम्हाला अलंकारांचाही वापर करता येऊ शकतो, पण अलंकाराचा अनावश्यक वापरही मात्र तुम्हाला काही ठिकाणी टाळावे लागेल. संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर सहसा टाळा. विशेषतः कृत्रिम भाषा उगीच काहीतरी ओढून ताळून शब्दांचाही वापर करू नका, भाषेचाही वापर करू नका. तर सहज जमेल, सहज सोप्या रीतीने आपला विचार मांडता येईल अशीच भाषा तुम्ही वापरावीत. अवतरणे, म्हणी, काही सुभाषिते यांचाही तुम्हाला विचारपूर्वक मात्र निबंध लेखनामध्ये वापर करता येऊ शकतो. अकारण मात्र कुठलेही सुभाषिते मात्र वापरत जाऊ नका किंवा कवितेच्या ओळीही सुद्धा अनावश्यक त्या ठिकाणी देऊ नका. नाहीतर काय होईल, निबंधातील एक प्रकारे रसभंग होतो आणि निबंध मात्र पडला जातो किंवा पूर्णपणे निबंधाची एक अवहेलना सुद्धा होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. आता यानंतर निबंध लेखनात शुद्ध लेखनाचे महत्त्व तितकेच आहेत. त्यामुळेच शुद्ध लेखन निबंध लेखनात सर्वात महत्त्वाचा असा हा एक टप्पा आहे, तो म्हणजे शुद्ध लेखनाचा. आणि प्रत्येकासाठी अनिवार्य असलेला हा एक घटकही मानावे लागेल, तो म्हणजे शुद्ध लेखन. आपले हस्ताक्षर नेहमी सुवाच्य आणि सुंदर असावेत, ही एक महत्त्वाची काळजी विद्यार्थ्यांनी नक्कीच घेतली पाहिजेत. याबरोबरच ऱ्हस्व आणि दीर्घांची
उकार कोणता आहे, दीर्घ उकार कोणता आहे याची जाणीव मात्र विद्यार्थ्यांना निबंधकाराला ती असलीच पाहिजेत. आणि ती नसेल तर मात्र त्यासाठी शुद्धलेखन प्रदीप नावाचं जे मोरा वाडबी यांचं पुस्तक आहे ते निश्चितच आपण अभ्यासावं, जेणेकरून तुम्हाला शुद्ध लेखनाची ओळख होईल. यासाठी हे पुस्तक मात्र तुम्हाला पुरेसं आहे. तेव्हा शुद्ध लेखनाची जाणीव आपण ठेवली पाहिजेत, ऱ्हस्व दीर्घाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. शुद्ध लेखन हे निबंधासाठी निश्चितच महत्त्वाचं असं आहे, त्यासाठी त्याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजेत. त्यानंतरचा एक घटक असा आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी वाणिज्य शाखेचे असल्यामुळे वाणिज्य विषयावरील निबंध लेखन करताना काही गोष्टींची काळजी ही विद्यार्थ्याला, निबंधकाराला ती घ्यावी लागते. वाणिज्य शाखेचा हा संबंध कशाशी येतो तर अर्थव्यवस्थेची, आर्थिक घटकाशी व उत्पादन विषयक अशा प्रश्नांशी येतो, हे तुम्हाला माहिती आहे. आता या शाखेतील व्यवहाराचा थेट संबंध हा जनतेशी येतो आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला वाणिज्य विषयक प्रश्नांची माहिती देणे, त्या संदर्भातील विचारांची देवाणघेवाण करणे हे काम वाणिज्य विषयक निबंधाचे असते. आता अशा प्रकारच्या निबंध वाचनामुळे सामान्य माणसांचे ज्ञान हे निश्चितच वाढणार. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी किंवा निबंधकारांनी अशा प्रकारचे निबंध घ्यावयाचे असेल तर त्यांनी अभ्यासपूर्वक हा निबंध लिहिलाच पाहिजे. त्याची वैचारिक भूमिकेतून हा निबंध लिहिला पाहिजे, ही मात्र एक सर्वसामान्यांची एक अपेक्षा असते. आणि विशेषतः वाणिज्य शाखेचा निबंध लिहिताना ताज्या आकडेवारीचा उपयोग जास्तीत जास्त करणे हेही सुद्धा विद्यार्थ्यांचे असो की निबंधकाराचे हे कार्य आहेत. त्याच्यानंतर एक विज्ञान विषयावरील निबंध लेखन, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना त्या शाखेचं अध्ययन तर करावंच लागते, त्या स्वरूपातच त्यांना निबंध लेखन करावं लागते. पण जर एक विज्ञान विषयावरील जर निबंध लेखन जर करावायचं असेल तर त्यासाठी विज्ञान क्षेत्राबाहेरील सामान्य लोकांसाठी विज्ञान शाखा काय आहेत, विज्ञान म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, विज्ञानातील संकल्पना काय, विज्ञान विषयक साहित्य काय आहेत इत्यादी गोष्टींचा परिचय करून द्यावा लागतो. हे विज्ञान विषयक निबंधाच्या माध्यमातून ज्या विज्ञानाची माहिती सर्वसामान्य लोकांना नाही ते विज्ञान काय आहे हे पोहोचविण्यासाठी विज्ञान निबंध लेखनाची गरज असते. आणि ती विद्यार्थ्यांनी हे लिहित असताना किंवा निबंधकाराने लिहित असताना विज्ञान विषयक आधी अभ्यास करून किंवा त्याची माहिती गोळा करून मी वरती सांगितल्याप्रमाणे त्या भागांचा विचार करून साहित्य गोळा करून त्याचा अभ्यासपूर्ण असा निबंध मात्र विज्ञान शाखेतील लिहिला गेला पाहिजेत. आता विज्ञान विषयक घडणाऱ्या ज्या विविध घडामोडींचा परिचय इथे तुम्हाला करून द्यावयाचा असतो. आता सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न असतात ते म्हणजे थोडक्यात अंधश्रद्धेच्या संदर्भात, जीवनविषयक संदर्भात इत्यादी प्रश्नांविषयक विज्ञान विषयक निबंध चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करण्याचे कामही आपल्याला निबंधाच्या माध्यमातून करता आले पाहिजेत. जर आपण आपला अभ्यासपूर्ण जर निबंध असेल तर नक्कीच तो सर्वसामान्य जनतेच्या हिताचा होऊ शकतो. इतकंच नाही तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार करतो म्हटला तर तो अभ्यासपूर्णच निबंध असला पाहिजे. जसं वाणिज्य विषयक निबंध आहेत किंवा विज्ञान विषयक, कारण हे दोन्ही तिथे सुद्धा आकडेवारी आहेत, इथे सुद्धा विज्ञान म्हणजेच जो वस्तुनिष्ठपणे हा निबंध तुम्हाला मांडावयाचा असतो. एकूण सर्व सामान्याचा विचार करता निबंधाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला मुद्देसूदपणा यावा ही एक अपेक्षा असते आणि त्यासोबतच सुरुवात आकर्षक असावी, शेवट त्याचा आकर्षक व्हावा. त्यानंतरची माहिती जी आहे, जो मध्यवर्ती गाभा जो म्हणतो तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे त्याचीही तुम्हाला काळजी घ्यावयाची आहे. प्रत्येक मुद्द्याला एक विचार द्यायचा आहे किंवा एखादा परिच्छेद निबंधामध्ये लेखन काम करताना तिथं सुद्धा एखादाच विचार त्या परिच्छेदामधून मांडायचा आहे, दुसऱ्या परिच्छेदामध्ये दुसरा विचार आपल्याला मांडायचा आहे. अशा प्रकारे आपापला विचार मांडत तो निबंध तुम्हाला
पूर्ण करावयाचा आहेत. मला वाटते निबंध कसा लिहावा याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती एकूणच लक्षात आलेली असेल असं मी समजतो. आणि आजच्या या तासाला मी इथेच थांबतो. पुढच्या तासाला मात्र निबंधाचे प्रकार काय आहेत याचे थोडक्यात आपण पुढच्या तासाला लक्षात घेऊ. तूर्तास धन्यवाद.